दिग्रसच्या वाणी गावाजवळ 11 जानेवारीला दुचाकीचा अपघात झाल्याचं समोर आलेलं होतं। मात्र आता तो अपघात नसून घातपात असल्याचं उघड झालंय। आई वडिलांसह सख्ख्या भावाची हत्या केल्याप्रकरणी महेंद्र जाधवला अटक झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महेंद्र जाधवने दृश्यम हा सिनेमा आणि क्राइम पेट्रोलचे काही एपिसोड्स पाहून ही हत्या केल्याचं चौकशीमध्ये समोर आलंय। आई वडील आणि भाऊ हे पैसे देत नाहीयेत आणि नातेवाईकांकडे पैसे मागतो अशी बदनामी केल्याच्या रागातनं हत्या केल्याची कबुली महेंद्र जाधवने दिली आहे। आधी भाऊ आकाश जाधव, त्यानंतर आई कलावती जाधव आणि शेवटी वडील कुंडलिक जाधव यांना ठार मारत रस्त्याच्या कडेला अपघाताचा बनाव करत मृतदेह रस्त्या शेजारी ठेवल्याचं समोर आलं। दृश्यम आणि क्राइम पेट्रोल सारख्या ज्या क्राइम सिरीज आहेत त्या सुरुवातीला बघितल्या होत्या आणि त्याच्यातून त्यांनी ही आयडिया घेतली होती। आणि आकाशला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 तारखेला सकाळी आईला शेतात नेलं आणि शेतात नेऊन आईला मारलं। तिथे मारल्यानंतर त्यांनी मग संध्याकाळी पुन्हा ती बॉडी रात्री 10-10:30 नंतर जिथे अगोदर आकाशची बॉडी शिफ्ट केली होती त्याच ठिकाणी शिफ्ट केली आणि रात्री ती बॉडी शिफ्ट केल्यानंतर रात्री 10:30-11 नंतर मग वडिलांना सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने मारलं आणि ती बॉडी देखील रात्री त्यांनी साधारण 1 वाजेच्या सुमाराला ती शिफ्ट केली आणि रात्री परत येऊन सर्व जे क्राइम सीन होते तर ते टोटल त्यांनी वॉश आउट केले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।